तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती आणि बारामतीत अजित पवारांनी कंबर कसली असून जोरदार प्रचार सुरू केलाय। अजित पवार ठिकठिकाणी सभा घेत आहेत आणि यावेळी सभेत बोलताना अजित पवारांनी चौफेर फटकेबाजी केली। काही वर्षांपूर्वी धरणाबाबत केलेल्या विधानाची सुद्धा त्यांनी आठवण काढली। निंबोडीमध्ये असे गाव गोंगडी बैठक होती, कॅमेरा नव्हता काही नव्हता आणि सगळेच आपल्या भाषेत बोलायला गेलो। काय आता काय तिथं काय करावं, काय धरणात तिच्याला माझं वाटोळं झालं। परत कानाला खडाच लावला। कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो, नीट बोलायचं नीट बोलायचं, शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही। मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही। दादा आले की दादांच्या पुढं पण तिथं ते हलगी वाजत असते, सगळे काही फटाके वाजत असतात। माझ्याही पुढं चालायला दादाला दिसावं असं चालतं। दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की त्यांच्या बरोबर, अरे काय चाललंय तुमचं, एकाचं कुकू लावा, माझं तरी लावा किंवा त्याचं तरी लावा, हे काय लावलं चाटाळपणा। आणि हे झाकून राहत नाही। 7 ला मतदान आहे, आपल्याकडे 7 ला मतदान आहे। 7 ला सकाळी 7 वाजता ते संध्याकाळी 6 वाजता। बऱ्याचदा कधी काही जण काय करतात, सकाळी चालली ना भाकरी चालली, हे काय नाश्ता चाललाय, हे काय जेवण झाल्यावर येते, असं करत फार संध्याकाळी कडूसं पडेपर्यंत थांबतात। तसं थांबू नका, सकाळीच येऊन झटका करा, बटन दाबा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते। आमची विनंती यांना दाबा बटन। त्या 543 खासदारांमध्ये 141 खासदार आता पहिला निवडून जाणार आहेत। पुढच्या वेळेस पासून 29 पासून 543 तर निवडून जाणार, पण ऍडिशनलचे 181 ह्या महिला जाणार देशात। आणि महाराष्ट्रात आम्ही 288 आमदार काम करतो, तिथं 288 पुरुष स्त्री मिळून जाणारच, पण निव्वळ त्या सोडून 86 आमदार त्या महिला जाणार। मग आता महिलांना एवढी संधी मिळली म्हटल्यावर तिथं वर्तळ किंवा तिथं वर्तळ तरी दिसावं। तिकीट मागायला कसं या, दादा तिकीट द्या, मग इथं यायला काय